बाळराजे, तुम्ही आता मध्ये मध्ये करू नका, एका बाजूला बसा बघू. नाही मातोश्री, आम्ही आनंद साजरा करतोय. हे बघा ही बैलगाडी. बाळराजे, तुम्ही आता लहान आहात का? हे काय काढून ठेवलंय सगळं? मातोश्री, आम्ही मोठे झालो आहोत, पण मातोश्री हे आमच्या लहान बाळासाठी काढलं आहे. अहो, त्याला अजून वेळ आहे. तुम्ही आधी तुमच्या दादासाहेबांना भेटा. पण मातोश्री, दादासाहेबांना भेटण्याचं सुख किती किती मोठं आहे, आभाळा एवढं. हो मातोश्री, आम्ही दादासाहेबांना भेटणार, त्यांच्याबरोबर खूप खूप गप्पा मारणार, त्यांच्याबरोबर खेळणार, थाळा घेणार आणि मातोश्री आम्ही त्यांच्या कुशीत झोपणार. हा बाईक, केवढी ती माया तुमच्या दादासाहेबांवर. त्यांचीही माया आहे आमच्यावर. पुरे आता, नाहीतर दृष्टावा. मातोश्री, कैरीचं लोणचं ठेवा. हा, दादासाहेबांच्या आवडीचंही लोणचं घ्या राणू अक्का. घेतलंय. मातोश्री, ऐकलत ना, केवढी काळजी दादासाहेबांची. काही विचारू नका, अगदी भंडावून सोडलंय आम्हाला यांनी. सतत आपलं दादासाहेब दादासाहेब. तिथे शंभूराजांच्या उचक्या काही थांबायचं नाही. असा असा तुमचे घर आम्ही दादासाहेबांना उन्हातच बांधायला सांगणार. कोणाचं? आमचं? बघा बरं, विचार करा. अडतं तुमचं मातोश्रीं विना. या राणू हक्कांचं. बरं, ठीक आहे. मातोश्री, आम्ही आता गडावर कोणाशी बोलणार नाही आणि कोणाशी खेळणार नाही. तुम्ही आम्हाला शब्दात अडकू नका. आम्हाला तर खरंच काही सुचत नाहीये हो. काय करावं, काय करू नये. होणार असं. रायगडावरून आवडीची माणसं येत आहेत ना कौतुक करायला. आम्हाला तर बाई लाजही वाटते आणि कधी एकदा मातोश्रींना भेटतोय असंही झालंय आम्हाला. आलंय लक्षात आलंय आमच्या. युवराज, एक विचारायचंच राहून गेलं. बाळराजे येतील ना सोबत? बाळराजे आले तर बरं होईल. खूप दिवस झालं त्यांची भेटच झाली नाही. पण खलित्यात केवळ पुतळा मातोश्री आणि राणू अक्का साहेब येत आहेत असा उल्लेख आहे, बाळराजांचा नाही. उल्लेख नसेल तरीही बाळराजे येतील. आमचं मन सांगतंय आम्हाला, बाळराजे नक्की येतील. कठीण वाटतंय आम्हाला. कठीण वाटत असेल तरीही बाळराजे ते सोपं करून दाखवतील. बघाच तुम्ही, बाळराजे नक्की येतील. एकूण परिस्थिती पाहतात थोरल्या मातोश्री बाळराजांना पाठवतील असं वाटत नाही आम्हाला. असं नका ना म्हणू युवराज. आम्हालाही खूप वाटतं बाळराजांना भेटावं, पण रायगडावरून येणारे खलिते, रायगडाचे आमच्याविषयी झालेले गैरसमज. बाळराजे येतील याविषयी साशंका होता मी. बघितलं ना, तरी आम्ही तुम्हाला सांगत होतो मध्ये मध्ये येऊ नका, गोंधळ घालू नका, पण ऐकलं नाही. मातोश्री, दुखतंय खूप. ते दुखणारच. केवढं लागलंय ते. बाळराजे, हे दुखणं ना तुम्ही उगाच अंगावर घेतलंय. हा, आता तुम्ही शृंगारपुरी कसे जाणार? एवढा प्रवास कसा करणार? एवढ्याशा जखमेचं काही कौतुक नाही. आम्ही येऊ. मातोश्री, आपणच कौतुक करतोय हो, बाकी बाळराजे ठणठणीत आहेत. तर हो, उगाच नाही. आपल्या महालात गंगा यमुना सरस्वतीला पूर आलेत. बाळराजे, तुम्ही आता कुठेही जायचं नाही, रायगडावरच आराम करायचा. बाळराजे,
बाळराजे, हो काय झालं? हा, अचानक कसं काय आणि कुठे लागलाय बघू? थोरल्याबाई साहेब अहो काही नाही, थोडासा खर्चटलाय एवढंच. थोडस काय? बघा तरी, रक्त येतंय. हा लेप लावल्यावर होईल बरं. तरी आम्ही नेहमी सांगत असतो, जीवाला जपा, पण नाही, काही ऐकायचं नाही. गडावर सगळीकडे वारा भरल्यासारखे फिरत असतात. आमच्या दादासाहेबांसारखं. घ्या, मग आजपासून दादासाहेबांचा जप चालू आहे ना, त्याचाच हा परिणाम. अहो शंभूराजांनी शाक्त पंथाची उपासना सुरू केली. अघोरी उपासना ती. मांस मद्य खावे प्यावे लागते. परंतु निघालेत ते. अहो बाळराजेंचे कोवळे मन. ह्या वयात असल्या गोष्टी पाहिल्या तर मातोश्री, आम्ही आता चालू शकतो आणि शृंगारपुरात घोड्यावर बसून जाऊ शकतो. नाही, नको. बाळराजे कुठेही जाणार नाही. पण मातोश्री, आम्ही तुम्हाला क्षणभरही नजरेआड होऊ देणार नाही. आम्हाला विषयाची परीक्षा नाही पाहायची. नाही नाही, म्हणजे खरं काय, बाळराजे येणार आहेत का नाही? येतील बहुधा. अंगाशी आता कसं पक्क झालं, येणार आहेत नाहीत असं चाललं तर म्हटलं पक्की खबर तुमच्याकडनंच काढायची, म्हणून जरा तसदी दिली. तसदी? तसदी कसली? तुमचं काही काम होतं? काम म्हटलं तर हाय, म्हटलं तर नाही. म्हणजे बघा, बाळराजे पहिल्यांदा या लागल्या शृंगारपुरात, तर त्यांच्या स्वागताची चांगली जय्यत तयारी व्हायला पाहिजे का नको? महाराजांचं स्वागत? अहो लहान आहेत ते अजून. अहो लहान ते तुमच्यासाठी, तुमचं धाकलं बंधू आहे, पण आमच्यासाठी ते दुसरं युवराजच की. म्हणजे आलं का ध्यानात, जसा आपला मान तसा त्यांचा बी. असा विचार आहे मनात. वय म्हणजे कुणी आपल्यावर बोट ठेवायला नको. आणि आता तर असं ऐकलंय की बाळराजे सदरेवर बसतात, आपल्या माघारी युवराज पण छात सांभाळतात, न्याय निवाडा करतात. चांगला बोलबाला झालाय बरं का स्वराज्यात त्यांचा. हो, आम्ही सुद्धा ऐकतोय. शेवटी आमचे बंधू आहे. आणि आम्ही कसं जपून असतो, म्हणजे ज्याचा मान त्याला द्यायला आम्हाला आवडतं. झालंच तर पुढं त्रास बी होत नाही आपल्याला. मग करतो चांगली तयारी स्वागताची, मान सन्मान बी करतो मोठा. करा, जरूर करा. पण एक गोष्ट लक्षात असू द्या गणोजी, स्वराज्यात मान सन्मान कामामुळे मिळतो, नात्यामुळे नाही. तेव्हा ना लक्षात आलंच असेल तुमच्या. युवराज, आमच्या बोलण्यात काय आगळीक झाली असेल तर माफ करा. आम्हाला असं म्हणायचं होतं, बाळ नाही गणोजीराव, मुळीच नाही. पण काय, ही पद्धत हल्ली सर्रास वापरली जाते, पण त्यामुळे नकळत फूट पडते, गैरसमज निर्माण होतात, मनात गर्व तयार होतो. अहो माणूस किती चांगला असताना तरी सुद्धा तो एका हारानं, 2 वाहवा आणि 4 टाळ्यांनी बिघडू शकतो. तसं करायचंय का तुम्हाला? हो, नाही नाही, आम्ही आपलं कर्तव्य म्हणून विचारलं फक्त, बाकी काय नाही. त्याबद्दल धन्यवाद. पण बाळराजे आत्ता आले तर घरगुती कामासाठी येतील. सरकारी कामासाठी जेव्हा येतील तेव्हा तुमच्या मनात असलेला हा मान सन्मान जरूर करा. मग काही विषय संपला की, जसं तुम्ही म्हणशीला तसं. बरं राजा, आज्ञा असावी आम्हाला. येतो. थोरल्याबाई साहेब, बाळराजे आले असते आमच्या सोबत तर. हो, परंतु बाळराजांची आणि शंभूराजांची भेट झाली असती, सोनबाईंनाही भेटले असते ते. बरोबर आहे, परंतु प्रवास फार लांबचा आहे.
आम्ही आहोत ना सोबत. त्यांची काळजी घेऊ आम्ही. अगदी फुलासारखं त्यांना नेऊ आणि फुलासारखं जपून आणू. त्याची खात्री आहेच आम्हाला. परंतु तरीही नको. थोरल्याबाई साहेब, बाळ राजेंवर जेवढा तुमचा अधिकार आहे तेवढाच अधिकार आमचाही आहे. नाहीये का? त्यांच्याबद्दल आम्हाला जर काही वाटलं तर आम्हाला तुमची परवानगी घ्यावी लागते. आम्ही आमच्या मनाने काहीच ठरवू शकत नाही का? एवढाही आमचा हक्क नाही आहे ना? मग येऊ द्या ना त्यांना. तेवढेच खुश होतील ते. आणि तिकडे जाऊन सगळ्यांना भेटतील, बोलतील. आपल्या माणसांमध्ये त्यांचा सहवास घडला तर तेवढीच आपुलकी वाढते हो. आणि आम्ही आहोत की त्यांची काळजी घ्यायला. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. खरं सांगायचं तर तुमचं धाडस होत नाही बाळराजांना शृंगारपुरी पाठवायचं. थोरल्याबाई साहेब, अहो बाळराजे तिथे येण्यासाठी नाचतायत. त्यांनी तर त्यांचे जुने कपडे, जुनी खेळणी सुद्धा काढून ठेवली आहेत. त्यांचे टकूचे घोंटे काढले. हो, केवढा आनंद झाला त्यांना. ते काकासाहेब होणार आहे त्याचा. आणि तिथे काय आम्ही थांबणार नाही. गेल्या पावली परत येणारच आहोत. पाठवाल? नाही. नको. धाकट्याबाई साहेब, शृंगारपुरात अघोरी साधूंचा सुळसुळाट सुरू आहे. आणि अगदी खरं सांगायचं, स्पष्ट सांगायचं तर शंभूराजे त्या साधू गोसाव्यांच्या गराडात बसतात, उठतात. त्याची आम्हाला भीती वाटते. ठीक आहे, आज्ञा द्या आम्हाला. भल्या पहाटे आम्ही गड उतार होऊ. ओम नमो देव्यै महादेव्यै सिद्धयै शान्तै नमो नमः. शुभायै देवसेनायै षष्ठै देव्यै नमो नमः. वरदायै पुत्रदायै धनदायै नमो नमः. सुखदायै मोक्षदायै षष्ठै देव्यै नमो नमः. षष्ठै षष्ठांशरूपायै सिद्धै च नमो नमः. मायायै सिद्धयोगिन्यै षष्ठै देव्यै नमो नमः. युवराज, दूध घ्या. तुम्ही कशाला घेऊन आलात? या अहो, या, आधी बसा. बसा. का धावपळ करता तुम्ही? धावपळ कसली? तुम्हाला दूध द्यायलाच पाहिजे ना. आम्ही घेऊ मागून. तुम्ही धावपळ करू नका. खाईत पाय अडकतो, ठेच लागते. तुम्ही निघाला होतात म्हणून मग यापुढं आम्हाला काहीही देत जाऊ नका. उलट तुम्हाला काही हवं असेल तर आम्हाला सांगा, आम्ही देत जाऊ. आणि आम्हाला काही हवंच असेल तर धाराऊ आहे ना, तिला मागू. वय मी आहे की, माझ्याकडे मागत जावा. धाराऊ, आता तूच सांग तुझ्या लाडक्या सुनेला. जी. बरं, आज उद्या खजूर खारीक खोबऱ्याच्या 2 गाड्या येतील. 2 गाड्या? हो. आम्ही काय म्हणत होतो, तुम्ही नाही गेलात तर म्हणजे दुपारपर्यंत मातोश्री पोहोचतीलच ना. येऊ की आम्ही दुपारपर्यंत. काय मुलांची तालीम नको चुकायला. येतो आम्ही. असं कसं? खर तर पुतळा राणीसाहेब येणार म्हणताना 2 गावं सामोरं गेलं असतं. आज काय जायचं नावच घेत नाही. नाराज आहेत आणि बाळराजांच्या येण्याबद्दल शंका आहे त्यांना, म्हणून दुखावलेत. युवराज,
आज कशा पायी आलात? का काय झालं? नाही म्हणजे आज मातोश्री येणार आहेत, त्यासनी सामोरं जावं लागल. पण निरोप आला की जाऊ, आणि तसही वेळ आहे त्यांना यायला. मुलांची तालीम कशाला चुकवायची? युवराज, आम्हाला शिकवताना तुम्हाला यांची आठवण येते. ते बाळराजा आज येणार आहेत ना व? येणार आहेत? ठाऊक नाही. घरात त्या मातोश्री सुनबाई, राहू द्या, आता वाकायचं नाही. अहो नमस्कार तरी करू द्या. अहो राणी साहेब म्हणत्याचं ऐका हो. नका वाचू. काय हो, काय शोधताय? दादासाहेबांना आहेत कुठे ते? आम्ही निरोप धाडतो त्यांना. सकाळपासून तुमची वाट पाहत होते. अहो मग बोलवा लवकर. दादासाहेबांशी खूप हवा तर या. इथंच बोलत उभं राहायचंय. चला मी धाडतो कुणाला तरी. या. पावसानं जोर धरलाय आणि आमच्या मातोश्री सुद्धा आल्या असतील एवढा. आज थांबू. युवराज, एवढी चळक थांबू द्या पावसाची, नाही तर पोरं बी भिजतील. तोपर्यंत काय करायचं? काय करणार? मुलांना तुम्ही आता भाला, तलवार, बर्ची चालवण्यात तरबेज झाला, पण हाताबरोबर बुद्धी सुद्धा चालली पाहिजे. जर बुद्धी चालली तरच हत्यार उपयोगी पडत. आता तुमच्या बुद्धीची परीक्षा घ्या. चालेल? बघा, आम्ही तुम्हाला कोडं विचारणार. जो बरोबर उत्तर देईल त्याला आम्ही आमच्याकडून खास भेट देऊ. सांगा सांगा युवराज, सांगा. मी तर झटक्यान उत्तर देईन. मग ऐका, अशी कुठली गोष्ट आहे जी सूर्यासमोरून गेली तरी तिची सावली पडत नाही? सावली तर समजांचीच पडती. झाडं, डोंगर, हत्ती सर्वांचीच पडती. भूताची सावली पडत नाही. सांगा, एक गोष्ट आहे जिची सावली पडत नाही. वारं. वार, बरोबर. वाऱ्या सूर्यासमोरून गेला तर सावली पडते. आता दुसरा प्रश्न. दोन भाऊ एक सदरा. दोन भाऊ आणि एकच सदरा. डोकं चालवा. भेटता तुम्ही त्या भावांना कायम. अरे शेतकऱ्याची मुलं आहेत ना, उत्तर आलं पाहिजे याचं. चला सांगा कोण? तुम्हीच सांगा आता. नाही माहिती? अरे हरभऱ्याचा घाटा. दोन भाऊ एकच सदरा. आता पुढचा प्रश्न नीट लक्ष देऊन ऐका. तुम्हाला डोळा माहितीये ना? सगळ्यांचे डोळे वेगवेगळे असतात. मांजराचा वेगळा, वाघाचा वेगळा, कावळ्याचा वेगळा. आता आम्हाला सांगा, असा कुठला डोळा आहे ज्याच्यासाठी शेतात कतली होतात, हत्यार चालतात, ऊन पडतात, शेवटी डोळा मिळवला जातो आणि जमिनीत पुरला पण जातो? बोला, कोण उत्तर देणार आहे? काय रायप्पा? नाही. उसाचा डोळा. कुणी दिलं उत्तर? राजे,
बाळराजे